निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुक कार्यकर्त्यांची अर्जासाठी पक्ष कार्यालयामध्ये एकच झुंबड उडू लागली आहे. ठाण्यात टेंभी नाक्यावरील आनंदाश्रममध्ये देखील ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी फॉर्म घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनी काही दिवसापूर्वी इच्छित उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. शिवसेना पक्षाकडून मात्र ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नव्हती. ठाण्यात झालेल्या शिवसेना पक्षाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी इच्छुक उमेदवारांना दुपारपासूनच आनंदाश्रममध्ये अर्ज वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर दुपारपासूनच आनंदाश्रममध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. आनंद आश्रममध्ये अर्ज घेण्यासाठी आजी माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. त्यात गेले अनेक वर्ष उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज करूनही अद्याप उमेदवारीपासून वंचित असलेले काही पदाधिकारी देखील दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत तरी उमेदवारी मिळेल या आशेने ते अर्ज घेण्यासाठी येथे आले होते. तर माजी नगरसेवकही उमेदवारी अर्ज घेण्याकरिता आले होते. प्रभागातील विद्यमान नगरसेवकाऐवजी आम्हाला उमेदवारी द्या यासाठी प्रभागातील काही इच्छुक अर्ज घेण्याकरिता गर्दी करताना दिसून आले. झालेली आहे आणि जे जे इच्छुक आहेत ते जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार पक्षाकडे इच्छुकांचा फॉर्म घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिली बैठक युतीची होणार आहे. त्या बैठकीकरता आम्ही जातो. मला नाही वाटत कुठे काही वाद आहे. ज्या काही कुठल्या लोकल लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये जर काही कुठे झालं असेल तर नेते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते मिटवलं जाईल. बघा, युती म्हटलं की काही गोष्टी होत असतात, परंतु त्याच्यावर काही मार्ग काढता येईल. पक्षाचे नेते या संबंधी निर्णय घेतले. त्यात पहिली बैठक आहे ना. इच्छुक उमेदवार तिकीट कुणाला मिळालं तरी पक्षाचं काम करते, काम करावं आणि करतात. आमच्या पक्ष आदेशावर चालतो.